आज 6 मार्च 2024 बुधवार माघ मास शुक्ल पक्ष तिथी एकादशी। चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या 25 मोठ्या बातम्या पटापट। व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। आरबीआयच्या एका निर्णयामुळे आता गोल्ड लोन मिळणार नाही। रिझर्व्ह बँकेने गोल्ड लोन देणाऱ्या IIFL फायनान्स लिमिटेड या कंपनीवर सदर कर्ज देण्यास बंदीची कारवाई केली आहे, ज्यामुळे आता या संस्थेकडून सोन्यावर कर्ज देण्याची सुविधा तातडीने थांबवण्यात आली आहे। सोन्याच्या शुद्धतेची पडताळणी करण्याच्या प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्यामुळे आरबीआयने ही कारवाई केल्याचं म्हटलं जाते, ज्यामुळे आता अनेकांनाच गोल्ड लोन मिळणं अशक्य झालं आहे। आरबीआयचा हा निर्णय फक्त गोल्ड लोन संबंधित व्यवहारांपुरता मर्यादित असून आर्थिक सुविधांमध्ये अग्रस्थानी असणाऱ्या IIFL फायनान्स कडून ग्राहकांना इतर प्रकारचे कर्ज आणि आर्थिक सुविधा मात्र नियमाप्रमाणेच देण्यात येणार असून यावर आरबीआयच्या कारवाईचा कोणताही परिणाम होताना दिसणार नाही। इतकेच नव्हे तर IIFL कडून सुवर्ण कर्ज वसुलीची प्रक्रियाही सुरू ठेवण्याचे निर्देश आरबीआयने दिले आहेत। पुणे शहरात आजपासून कलम 144 लागू। काय आहे कारण? गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहरात बार, परमिट रूम आणि रेस्टॉरंटमधील सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या अनेक घटना समोर आल्या आहेत। त्यातच ड्रग्जचे मोठं रॅकेट समोर आल्यामुळे पुणे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे। यापूर्वी 19 फेब्रुवारी 2024 ला पोलीस आयुक्तांनी 15 दिवसांसाठी हा आदेश दिला होता। त्याची मुदत 4 मार्च पर्यंत होती। आता पुन्हा एकदा पुणे शहरात कायदे न्यायालयीन आदेशांची प्रभावी काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी CRP कलम 144 प्रमाणे सुधारित निर्देश देण्यात आले आहेत। नवीन आदेशानुसार 31 मार्च 2024 पर्यंत कलम 144 लागू राहणार आहे। या काळात शहरातील इमारतींच्या टेरेसवरील अनधिकृत पब्स, टेरेस हॉटेल आणि बेकायदेशीररित्या चालणाऱ्या अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे। गर्भपात हा संवैधानिक हक्क, विधेयकाला मान्यता मिळता जागतिक स्तरावर या निर्णयाचं स्वागत। जागतिक स्तरावर सध्या एका निर्णयाची प्रचंड चर्चा सुरू असून या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केले आहे। एक क्रांतिकारक बदल म्हणून या निर्णयाकडे पाहिलं जात असून हे पाऊल उचलणारा फ्रान्स हा जगातील पहिलाच देश ठरला आहे। सदर विधेयकाच्या बाजूने 780 मतं आली तर अवघी 72 मतं या विधेयकाच्या विरोधात होती। परिणामी फ्रान्समध्ये हा नवा हक्क महिलांना बहाल करण्यात आला। संवैधानिक तत्वांवर गर्भपात मान्यता देणाऱ्या फ्रान्सच्या निर्णयाचं जागतिक स्तरावर स्वागत करण्यात आलं। या निर्णयानंतर अबॉर्शन राईट्स ऍक्टिव्हिस्ट पॅरिसमध्ये एकत्र आनंद व्यक्त करत होते। इतकंच नव्हे तर मतदानानंतर आयफेल टॉवरवर माय बॉडी माय चॉईस अर्थात माझं शरीर माझी निवड अशा आशयाचे शब्द असणारी रोषणाई सुद्धा केल्याचं पाहायला मिळालं। ऑनलाईन गुन्ह्यांवर सरकारची राहणार करडी नजर। तक्रार करण्यासाठी लॉन्च केले 2 नवीन प्लॅटफॉर्म। मोदी सरकारने आता ऑनलाईन गुन्ह्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे। सेक्सटॉर्शन, नोकरीचा आमिष, ब्लॅकमेल अशा प्रकारच्या ऑनलाईन गुन्ह्याची तक्रार नोंदवण्यासाठी टेलिकॉम मंत्रालयाने 2 नवीन प्लॅटफॉर्म लॉन्च केले आहेत। चक्षु पोर्टल आणि डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म अशी यांची नावं आहेत। टेलिकॉम मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली। केंद्र सरकारच्या संचार साथी पोर्टलवर हे दोन्ही प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात येणार आहे। तुमच्या सोबत सायबर फसवणूक झाली असेल तर तुम्ही DIP वर त्याची माहिती द्या आणि एखाद्या संशयास्पद नंबरवरून कॉल किंवा मेसेज येत असतील तर याबाबत चक्षु पोर्टलवर तुम्ही माहिती देऊ शकता। जिल्हा परिषद शाळेला मिळाले 408 नवीन शिक्षक। राज्यभरात 21,678 पदांसाठी शिक्षक भरतीच्या जाहिरातीची शासनाने 5 फेब्रुवारी रोजी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केल्या होत्या। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला शिक्षक भरतीतून नवे 408 प्राथमिक शिक्षक उपलब्ध झाले आहेत। निवड झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी सोमवारपासून सुरू झाली। पडताळणी 6 मार्च पर्यंत सुरू राहणार असून त्यासाठी 4 पथकांची नेमणूकही करण्यात आली आहे। आता सरकारकडे मागू नका, सरकार कोणते करायचे ते ठरवा। शेतकरी संमेलनात नाना पाटेकर यांनी व्यक्त केला संताप। आता सरकारकडे मागू नका, सरकार कोणते करायचे ते ठरवा असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले। मला राजकारणात जाता येत नाही, कारण जे पोटात असतं ते ओठात येतं। मला पक्षातून काढतील, मला शेतकऱ्यांचा जन्म नको असे शेतकरी कधीच म्हणणार नाही। जनावरांची भाषा आम्ही जाणतो, तुम्हाला आमची भाषा का कळत नाही आणि हे कधी संपणार? वर्षानुवर्ष हेच चालत आले आहे। कसले स्वातंत्र्य? एका गुलामीतून दुसऱ्या गुलामीत चाललो आहे। शेतकऱ्यांची गुलामी संपायला तयार नाही, त्या गुलामगिरीच्या विरोधात लिहा असंही त्यांनी म्हटलं आहे।
उत्तरपत्रिका न तपासता परत केल्यास शाळा कॉलेजांची मान्यता रद्द होणार. विभागीय शिक्षण मंडळाचा इशारा. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वीच्या लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरू आहेत, तर 1 मार्च पासून 10वीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे वेळेत निकाल जाहीर करण्यासाठी उत्तरपत्रिकांची तपासणी वेळेत करावी, अन्यथा मंडळाकडून संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आलाय. 12वीच्या लेखी परीक्षा सुरू होताच उत्तरपत्रिका तपासणी करण्यावर आणि इतर मागणीकरिता राज्यातील शिक्षकांनी बहिष्कार टाकला होता. त्या पार्श्वभूमीवर विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी शिक्षकांना इशारा दिला आहे. नौदल कमांडर्सची परिषद आजपासून सुरू. संरक्षण मंत्री पाहतील विमानवाहू नौकांची लढाऊ क्षमता. मंगळवारपासून नौदल कमांडर्स परिषद सुरू होणार आहे. अरबी समुद्रात नौदलाच्या 2 विमानवाहू जहाजांपैकी एकावर होणाऱ्या परिषदेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि नौदलाचे प्रमुख कमांडर मंगळवारी भारताच्या सागरी सुरक्षा आव्हानांचा आढावा घेतील. अधिकाऱ्यांनी सांगितले की संरक्षण मंत्री द्विवार्षिक नौदल कमांडर्स परिषदेच्या उद्घाटन सत्रात नौदल कमांडर्सला संबोधित करतील. दोन्ही विमानवाहू युद्ध नौकांची क्षमता पाहण्यासाठी समुद्रात जाणार आहेत. INS विक्रांत आणि INS विक्रमादित्य या विमानवाहू नौका ट्विन कॅरियर ऑपरेशन्स मध्ये त्यांची लढाऊ क्षमता प्रदर्शित करतील. RBIने AU स्मॉल फायनान्स बँक आणि फिनकेअर SABचे विलिनीकरण मंजूर केले. बँक विलिनीकरण AU स्मॉल फायनान्स बँक आणि फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेने बँक विलिनीकरणासाठी गेल्या वर्षी ऑक्टोबर 2023 मध्ये RBIकडे हा प्रस्ताव सादर केला होता. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या विलिनीकरणाला मान्यता दिली आहे. हे विलिनीकरण 1 एप्रिल 2024 पासून लागू होईल. अशा स्थितीत या दोन्ही बँकेच्या शेअर्सचे विलिनीकरण होणार आहे. या विलिनीकरणामध्ये $530 दशलक्ष किमतीचे सर्व स्टॉक विलिनीकरण समाविष्ट असेल. RBIने याबाबत एक प्रसिद्ध पत्रक जारी केले. या प्रसिद्ध पत्रकानुसार हे विलिनीकरण 1 एप्रिल 2024 पासून लागू होईल. याचा अर्थ 1 एप्रिल पासून फिनकेअर SABच्या सर्व शाखा AU SABच्या शाखा म्हणून काम करतील. इंटरनेट बँकिंग सुलभ करण्यासाठी इंटरऑपरेबल प्रणाली लवकरच सुरू केली जाईल, अशी माहिती RBI गव्हर्नरनी दिली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की ग्राहकांसाठी इंटरनेट बँकिंग सेवा सुलभ करण्यासाठी ते महत्त्वाचे पावले उचलत आहेत. राज्यपाल शशिकांत दास यांनी सांगितले की इंटरऑपरेबल सिस्टम 2024 मध्ये लॉन्च केली जाईल. ही प्रणाली इंटरनेट बँकिंग सुलभ करण्यास मदत करेल. सध्या इंटरनेट बँकिंग व्यवहार पेमेंट एग्रीगेटरद्वारे केले जातात. दास म्हणाले की इंटरनेट बँकिंग ही ऑनलाईन व्यापारी पेमेंट व्यवहारातील सर्वात जुनी पद्धत आहे. आता शेतकरी गोदामात ठेवलेल्या उत्पादनांवर कर्ज घेऊ शकतील. कमी व्याजदरावर सुलभ कर्ज मिळेल. केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांनी सोमवारी ई-किसान उपज निधी प्लॅटफॉर्मचं लॉन्च केलं. या डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडलेल्या बँका शेतकऱ्यांना व्याजदर आणि रक्कम निवडण्याचा पर्यायही उपलब्ध करून देतील. सध्या सुमारे 5500 गोदामे WDR कडे नोंदणीकृत आहेत, तर शेतीशी संबंधित गोदामाची एकूण संख्या 1 लाख असल्याचा अंदाज आहे. ई-किसान उपज निधी या डिजिटल प्लॅटफॉर्मचा शुभारंभ करताना केंद्रीय मंत्री म्हणाले की वखार विकास आणि नियामक प्राधिकरण कडे नोंदणीकृत गोदामांमध्ये ठेवलेल्या उत्पादनांवर शेतकऱ्यांना बँकांकडून कर्जाची सुविधा मिळते. ते म्हणाले की शेतकऱ्यांना कोणतेही तारण न ठेवता 60% व्याजाने कर्ज सहज मिळणार आहे. चीनने पुन्हा आपले संरक्षण बजेट भारताच्या तिप्पट वाढवले आहे. 2024 साठी भारताचे संरक्षण बजेट 6,21,541 कोटी रुपये आहे, जे अंदाजे $74.8 अब्ज आहे. तर 2024 साठी चीनचे बजेट सुमारे $232 अब्ज आहे. हे भारताच्या बजेटपेक्षा खूप जास्त आहे. चीन आपले संरक्षण बजेट सातत्याने वाढवत आहे आणि यावर्षी चीनने आपल्या संरक्षण बजेटमध्ये गेल्या 5 वर्षातील सर्वाधिक 7.2% वाढ केली आहे. सीमेवर भारत आणि चीन मध्ये अनेक दिवसांपासून तणाव आहे. दोन्ही देशांचे सैनिक अनेक वेळा आमने-सामने आले आहेत. मात्र आपल्या लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या बाबतीत चीन भारतापेक्षा खूप पुढे असल्याचं दिसून येत आहे. विधानसभा अध्यक्षांचा मेल हॅक. नार्वेकरांच्या मेलवरून राज्यपालांना ईमेल. नार्वेकरांच्या हॅक झालेल्या मेलवरून राज्यपालांना मेल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी नार्वेकरांचा मेल हॅक झाल्याची बातमी समोर आली. दरम्यान नार्वेकरांच्या मेलवरून जे आमदार सभागृहात नीट वागत नाही त्यांच्यावर कारवाई करावी असा मेल राज्यपालांना पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली. अधिवेशन संपल्यानंतर ही बाब समोर आली होती. दरम्यान ही बाब लक्षात येताच राहुल नार्वेकरांनी मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार
तक्रार नोंदवली आहे। या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत तपास सुरू केल्याची माहिती आहे। SBIची अमृत कलश योजना 31 मार्च रोजी संपत आहे। यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 7.60% तर आणि इतरांना 7.10% वार्षिक व्याज मिळत आहे। या मुदत ठेव योजनेत 400 दिवसांसाठी गुंतवणूक करावी लागते। अशा परिस्थितीत जर तुम्हाला FD वर अधिक व्याज हवे असेल तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता। अमृत कलश ही एक विशेष रिटेल मुदत ठेव आहे म्हणजेच FD। यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 7.60% तर सर्वसामान्य नागरिकांना 7.10% व्याजदर मिळतो। यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 2 कोटी रुपयांची FD करू शकता। अमृत कलश योजनेअंतर्गत दर महिन्याला प्रत्येक तिमाहीत आणि प्रत्येक सहामाहीत तुम्हाला व्याज दिलं जातं। तुम्ही तुमच्या सोयीनुसार FD व्याजाचे पेमेंट ठरवू शकता। 31 मार्च नंतर महाग होऊ शकतात इलेक्ट्रिक वाहने, सरकारी अनुदानाची शेवटची तारीख। जर तुम्ही इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला 31 मार्च पर्यंत स्वस्त दरात ते खरेदी करण्याची संधी आहे। यानंतर EVच्या किमती वाढू शकतात। वास्तविक सरकारने स्पष्ट केले आहे की इलेक्ट्रॉनिक वाहनावर FAME2 योजनेअंतर्गत दिलेली सबसिडी 31 मार्च 2024 पर्यंत किंवा निधी उपलब्ध होईपर्यंत दिली जाईल। अशा स्थितीत 31 मार्च पर्यंत ज्या इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी होईल अशाच कंपन्यांना सरकार सबसिडी देणार आहे। यानंतर FAME2 योजनेअंतर्गत उपलब्ध सबसिडीचा लाभ मिळणार नाही आणि कंपन्यांना त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीही वाढवायला लागतील। बंगळुरू कॅफे बॉम्बस्फोट ISISशी निगडीत NIAने 7 राज्यांमध्ये 17 ठिकाणी छापे टाकले। चेन्नईतून 5 जणांना ताब्यात घेतले। कर्नाटकातील बेंगळुरू येथील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी 1 मार्च रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाचा संबंध ISI दहशतवादी संघटनेशी असल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था NIAने मंगळवारी 7 राज्यातील 17 ठिकाणी छापे टाकले। NIAच्या पथकाने बंगळुरूच्या RT नगर येथील टी नाझीरच्या घरावर छापा टाकला। टी नाझीरचा ISISशी संबंध असल्याचा संशय आहे। कॅफे स्फोटासाठी त्याने दहशतवाद्यांना चिथावणी दिल्याचा आरोप होता। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार 85 कोटीच्या देणार जाहिराती, निधीला मिळाली मंजुरी। शासन निर्णयानुसार सन 2023-24च्या आर्थिक वर्षात माहिती व जनसंपर्क महासंचालनाद्वारे फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 या कालावधीत विशेष प्रसिद्धी मोहीम राबवण्यासाठी माध्यम आराखडा तयार करण्यासाठी 84 कोटी 10,50,000 रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्यात आली आहे। 4 मार्च 2024 रोजी सरकारने या खर्चाला मान्यता दिली। हा निधी वितरितही करण्यात आला असून जनतेच्या इतक्या मोठ्या पैशांचा जाहिरातींवर खर्च होणार असल्यानं विरोधक काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे। छातीत दुखायला लागलं तरी येईना, सरकार रडीचा डाव खेळत असल्याचा जरांगेचा आरोप। मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे। सगळी सोयऱ्यांची अधिसूचना काढण्यात आली आहे। जाणून बुजून एखाद्या मंत्र्याच्या दबावामुळे तुम्ही हा कायदा करत नाही। पूर्वी एक राजा न्याय द्यायचा, आता 3 राज्य आहेत तरीही न्याय मिळत नाही। त्यामुळे रस्त्यावर लढाई करत आहोत। फक्त आंदोलकांनी आंदोलन शांत करावे, मग तुमच्यावर कसे गुन्हे दाखल होतात, कशा नोटिसा देतात ते मी बघतो। फक्त 11 ते 1 या वेळेत रस्ता रोको करा आणि आज संध्याकाळपासून गावागावात धरणे आंदोलन करा। उद्या अंतरवालीत मराठा समाजाची बैठक होणार असून ही निर्णायक बैठक होईल, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले। टॅलेंट अस्सल, 56 पुरुषांना मागे टाकत अव्वल, BSFला मिळाली पहिली महिला स्नायपर। हिमाचल प्रदेशाच्या एका सर्वसामान्य घरातील तरुणीची जिद्द, मेहनतीच्या जोरावर आकाशाला गवसणी घातली आहे। BSFची पहिली महिला स्नायपर होण्याचा मान तिने पटकावला। साधारण अंगकाठी असलेल्या सुमन कुमारी जेव्हा इंदूरच्या सेंट्रल स्कूल ऑफ वेपन्स अँड टॅक्टिक्स मध्ये 8 आठवड्यांच्या कोर्ससाठी दाखल झाल्या, त्यावेळी त्या 56 पुरुषांमध्ये एकट्या महिला होत्या। शारीरिक ताकद कमी होती पण मानसिक ताकद आणि निर्धार जबरदस्त होता। अथक मेहनत, ठाम निर्धार यांच्या बळावर सुमन यांनी इंदूरमध्ये 8 आठवड्यांचा कोर्स पूर्ण केला। कोर्स संपला त्यावेळी सुमन पहिल्या आल्या होत्या। कठोर समजल्या जाणाऱ्या कोर्समध्ये त्यांनी ट्रेनर ग्रेड मिळवली। शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, 800 मेगावॅट जादा वीज मिळणार, असे असतील विजेचे दर। नाशिकातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। सौर कृष्ण वाहिनी योजना 2 अंतर्गत आता शेतकऱ्यांना 800 मेगावॅट जादा वीज मिळणार आहे। सौर कृष्ण वाहिनी योजना 2 अंतर्गत सौर ऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करण्यासाठी जिल्ह्यात 3715 एकर जागा महावितरणाला प्राप्त झाली आहे। या योजनेत सादर झालेल्या निविदांमध्ये 2 रुपये 90 पैसे ते 3 रुपये 10 पैसे प्रति युनिट
दराने वीज उपलब्ध होणार आहे। या योजनेसाठी सर्वात जास्त जमीन नाशिक जिल्ह्याने मिळवली आहे। सरकारचा हा एक उत्तम प्रकल्प असून लवकरच या कामाला सुरुवात होऊन शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, असे नाशिकचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी म्हटलं आहे। लोकसभा निवडणुकीची घोषणा 14 किंवा 15 मार्चला होणार। 7 टप्प्यात पार पडणार मतदान। लोकसभा निवडणुकीकडे आता अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाकडून केव्हा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असतानाच आता ही घोषणा 14 किंवा 15 मार्च रोजी होईल, अशी माहिती एबीपी न्यूजनं सूत्रांच्या हवाल्याने दिली। मार्चच्या मध्यात 14 किंवा 15 मार्च रोजी लोकसभा निवडणूक जाहीर झाल्या त्यानंतर साधारण महिनाभरानं प्रत्यक्ष निवडणूक होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे। दरम्यान यंदाची लोकसभा निवडणूक 2019 प्रमाणे 7 टप्प्यात होईल, तर पहिल्या टप्प्यातील मतदान हे एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होईल, असंही माध्यमांनी आपल्या वृत्तात म्हटलं आहे। मॉरिस 2 हे नवीन AI टूल डेटा चोरण्यात तज्ञ आहे, तज्ञांची चेतावणी। कॉर्नेल टेकचे बेस नॅसी, इस्रायल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे स्टॅव कोहेन आणि इन्स्टिट्यूटचे रॉन बटन म्हणतात की टेक्स्ट प्रॉम्प्ट वापरून ईमेलमध्ये मालवेअर पसरवले जाऊ शकते। मॉरिस 2 AI टूल ChatGPT आणि गुगल जेमिनी सारख्या AI टूल्स मधून सहजपणे डेटा चोरू शकते। हे टूल इमेज प्रॉम्प्टद्वारे एखाद्याचा फोटो एडिट करून स्वतःच पाठवू शकते, तसेच तुमच्या क्रेडिट कार्ड आणि सोशल मीडियाचा डेटा देखील चोरू शकते। ओपन एआयच्या ChatGPT आणि गुगल जेमिनी या दोन्हीवर या टूलची चाचणी घेण्यात आली आहे। लोकसभेसाठी मायावतींच्या बसपाने देखील केली युती। या पक्षासोबत लढवणार निवडणूक। लोकसभा निवडणुकीसाठी एकीकडे एनडीए तर दुसरीकडे इंडिया आघाडी अशा युती झालेल्या आहेत। त्यातच आता राज्यामध्ये अनेक युती आघाड्या झाल्या आहेत, पण उत्तर प्रदेशातील मायावती यांच्या बसपाने अद्याप कुठल्याच युतीत सहभाग घेतला नव्हता। पण आता बसपाने देखील एका पक्षासोबत युती केली आहे। तो पक्ष म्हणजे तेलंगणातील भारत राष्ट्र समिती अर्थात BRS। त्यामुळे आता बसपा आणि BRS म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत। शेअर बाजारातील 4 दिवसाच्या तेजीला ब्रेक। सेन्सेक्स 195 अंकांनी घसरला। कोणत्या क्षेत्रात वाढ? मंगळवारी शेअर बाजारात घसरण दिसून आली। सलग 4 दिवसांच्या वाढीनंतर प्रमुख निर्देशांक आज घसरणीसह बंद झाले। सेन्सेक्स 195 अंकांनी घसरून 73,677 वर आला, तर निफ्टी 49 अंकांनी घसरून 22,356 वर आला। बाजारात सर्वाधिक घसरण IT, मीडिया, मेटल आणि खासगी बँकिंग क्षेत्रात झाली, तर ऑटो, फार्मा आणि PSU बँकांमध्ये खरेदीही झाली। तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात। हा व्हिडिओ लाईक आणि शेअरही करा। PM मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून कृपया बेल आयकॉन दाबा, अशा महत्त्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या मोबाईल फोनवर रोज पाहत राहण्यासाठी। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।